सर्वांना नमस्कार. जय भीम. खरं म्हणजे काल दसरा किंवा अशोका विजयादशमी हा उत्सव सण मोठ्या उत्साहात आपल्या देशाने साजरा केला आणि त्या अशोका विजयादशमीच्या शुभेच्छा मी तुम्हाला आज देतोय. कारण काल दिवसभराचं जे निरीक्षण आहे या उत्सवाचं ते निरीक्षण मी केलं आणि आजचा जो विषय आहे तो विषय असा आहे की ओबीसींची मुक्ती कोणत्या मार्गाने, अशा प्रकारचा विषय घेऊन मी ते चर्चा करायला बसलेलो आहे. मी आपल्याला विनंती करतो की ही चर्चा राष्ट्रीय स्वरूपाचीच झाली पाहिजे आणि म्हणूनच याच्यावर आपली मतं, आपले विचार आपण व्यक्त करावेत, जेणेकरून आपल्याला ही चर्चा पुढे नेता येईल. आणि म्हणून ओबीसींची जी मुक्ती आहे ती कोणत्या मार्गाने होईल हा वेगळा विषय आपण घेतलेला आहे. मला माहिती आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन 1956ला या आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला जे धर्मांतर केलं आणि तो दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून इथे सगळ्यांच्या परिचयाचा आहे. पण याच पद्धतीनं हाच दिवस देशातल्या अनेक हिंदुत्ववादी संघटना आपापल्या पद्धतीने करत असतात आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे शिवसेना दसरा मेळावा घेते. आता शिवसेनेचे 2 भाग झाले, दोघांनी दसरा मेळावा घेतला. दोन्ही हिंदुत्ववादी आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अनेक हिंदुत्ववादी संघटनांची मातृसत्ताक संघटना आहे. आता ओबीसींची मुक्ती हा विषय खरं म्हणजे हिंदूंच्या मुक्तीचा विषय असल्यामुळे मला काल दिवसभरात आलेल्या सगळ्या बातम्यांचा आढावा घेणं गरजेचं आहे. कारण ओबीसींना या बातम्यांचा अर्थ समजला पाहिजे. ते हिंदू आहेत आणि ही संख्या देशामध्ये फार मोठी आहे. म्हणजे स्त्रिया, ओबीसी सगळे लोक आहेत, यांची संख्या 52%च्या वर आहे आणि त्यामध्ये आताचे धर्मांतरित बौद्ध सोडले तर बाकीचे सगळे एससी एसटी यांचा सुद्धा हा प्रश्न आहे. आणि म्हणून हा मोठा प्रश्न घेऊन आपण इथे बोलायला बसलेलो आहेत. जी हिंदुत्ववादी संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांनी हिंदूंचं संघटन करायला घेतलं आणि ते सुद्धा आता 100 वर्षात पदार्पण करतायत. आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये हिंदूंमधल्या मागासवर्गीय जातींनी मुक्त कसं व्हावं याचा प्रयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला धर्मांतराच्या माध्यमातून केला आणि तो यशस्वी प्रयोग आहे. परंतु याच्या बातम्या फार मोठ्या लागल्या नाहीत आणि म्हणून हिंदू म्हणून जे काही संघटन आपल्या देशात आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा भाजप असेल, ज्यांचं सरकार राज्यात आणि केंद्रात आहे, त्यांनी हिंदूंना कालच्या दिवसात दिलेले संदेश पाहून आपल्याला तुलनात्मक अभ्यास करायचा की या सगळ्यामध्ये ओबीसींची मुक्ती आहे का. आणि म्हणून 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध बांधवांना धर्मांतर करण्याचा जो संकल्प केला, यशस्वी संकल्प केला, ते सुद्धा आपले अतिशूद्र बांधव आहेत आणि त्यांनी आपली मुक्ती बाबासाहेबांचं, ज्यांनी संविधान लिहिलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्यांनी मुक्तीचा मार्ग कोणता हे सांगितलं. माझ्यापर्यंत हा विषय जो आलेला आहे की माझे नेते, लोकनेते दत्ता पाटील महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते होते, आगरी समाजाचे होते. त्यांच्या घरी बाबासाहेब आंबेडकरांचं येणं जाणं होतं. ते लहान असताना अनेक वेळा बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या घरी जायचे आणि कोकणातली शेतकरी चळवळ असेल, खोतीविरुद्ध चळवळ असेल, चौदार तळा आंदोलन असेल, मनुस्मृती दहन असेल, या सगळ्या चळवळींचा परिणाम कोकणावर प्रचंड होत होता. परंतु ही सगळी ओबीसी मंडळी, आगरी, कोळी, कराडी, भंडारी, कुणबी, ही लोक बाबासाहेबांबरोबर जमीन हक्काच्या बाकीच्या सगळ्या आंदोलनात होती, परंतु धर्मांतराच्या आंदोलनात नव्हती. आणि धर्मांतराच्या त्यावेळच्या आंदोलनाचा परिणाम ओबीसींवर पण चांगल्या पद्धतीने झाला होता. आणि म्हणूनच दत्ता पाटलांनी मला मरण्यापूर्वी सांगितलं की माझं आवडतं सगळ्यात जास्त आवडतं पुस्तक मुक्ती कोणपती आहे. आणि म्हणूनच त्यांना सुद्धा कळलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गानेच ओबीसींची मुक्ती होईल. परंतु अशा प्रकारचा प्रयत्न ओबीसींकडून जसा पाय तसा संघटितपणा झाला नाही. मी आदरणीय हनुमंत काका उपरे यांना धन्यवाद देईन आणि आभार मानेन की त्यांनी ओबीसींसाठी हा प्रयत्न, राज्यस्तरावरचा प्रयत्न, अतिशय व्यवस्थित प्रयत्न केला. परंतु ओबीसींवर त्याचा फार मोठा जो परिणाम दिसायला होता तो झाला नाही. अनेक कार्यकर्ते त्यामध्ये त्यांनी मेहनत घेतली, पण ओबीसींच्या हृदयात हा विषय आहे. आणि म्हणूनच तरी सुद्धा हिंदुत्ववादी संघटन आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, ते फार बलवान आहे. आणि म्हणून त्यांनी मोहन भागवतांनी काल जे भाषण केलं त्यातले काही मुद्दे वृत्तपत्रामध्ये आले, वृत्तपत्राने त्याची दखल घेतली
ही दखल मी यासाठी सांगतो की धम्मचक्र प्रवर्तन दिनाची अनेक ठिकाणी सभा भाषणं झाली, त्या वक्त्यांनी काय बोलले हे वृत्तपत्राने याची दखल घेतली नाही, छापून आलं नाही. त्यामुळे ओबीसींवर या सगळ्या बातम्यांचा प्रभाव आहेच. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बांगलादेशातल्या हिंदूंना केवळ भारतीयाचंच नव्हतं, संपूर्ण जगाच्या मदतीची गरज आहे असं मोहन भागवत म्हणतात. म्हणजेच हिंदू आणि मुस्लिम अशा प्रकारचं ध्रुवीकरण बांगलादेशच्या दंगलीवरून ते करू पाहतात आणि या भारतातल्या हिंदूंना संदेश देतात की तुमच्या समोर जे टार्गेट आहे ते मुसलमान तुमचे शत्रू आहेत आणि म्हणून तुम्ही तिथल्या ज्या घडलेल्या घटना आहेत त्यापासून सावध राहा. महिलांचे अत्याचार मोठ्या प्रमाणात आता या भाजप सरकारच्या काळात झालेत, सगळीकडे झालेत. आमच्या उरणमध्ये एका मुलीला मुस्लिम तरुणांनी ठार केलं आणि मग तो लव्ह जिहादचा विषय झाला. याच पद्धतीनं नवी मुंबईमध्ये 3 ब्राह्मणांनी आगरी समाजाच्या अक्षता म्हात्रेच्यावर बलात्कार केला. बदलापूरची घटना सुद्धा सगळ्यांना माहीत आहे. परंतु कलकत्त्याच्या एकाच घटनेचा अत्याचाराचा उल्लेख मोहन भागवत यांनी केला. मणिपूरच्या घटनेचा उल्लेख टाळलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या घटना होत असताना कालच माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी एक फार मोठे नेते मुंबईत होते, त्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या गेल्या आणि या गोळ्या घातल्यानंतर हे लक्षात आलं की या देशामध्ये जो द्वेष पेरलेला आहे, मुस्लिम देश आहे, अल्पसंख्याकांचा द्वेष आहे, त्याच्यामध्ये ही जी घटना घडलेली आहे आता त्याचा पोलीस शोध घेतील, न्यायालयात खटले दाखल होतील. परंतु या दसऱ्याच्या निमित्तानेच म्हणजे अनेक मिरवणुका चालू असताना एका अल्पसंख्याक नेत्याचा रस्त्यावर खून होणं याचा अर्थ कायदा सुव्यवस्था इथे धोक्यात आलेली आहे आणि तो मुस्लिम माणसाचा का, या घटनेचा अभ्यास सुद्धा आपल्या लोकांनी केला पाहिजे. नंतर मोहन भागवतांचं आणखी एक वाक्य आहे की OTT कंटेंटवर नियंत्रण हवे असा कायदा मोहन भागवत करायला सांगतात. हे काय आहे तर आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर अनेक मालिका किंवा चित्रपट आज येतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातल्या सगळ्या घटनांची दखल घेणाऱ्या मालिका असतात. आणि यामध्ये तुम्हाला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात जाऊन जे शिक्षण घेतलं, राजर्षी शाहू महाराजांनी घेतलं, सयाजीराव गायकवाडांनी घेतलं आणि जगाच्या पार्श्वभूमीवर भारताची काय स्थिती आहे हे त्यांनी पाहिलं आणि तशा प्रकारचे बदल देशात करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच ही भीती इथल्या पारंपरिक किंवा स्थितीवादी लोकांना आहे आणि त्या सगळ्या चित्रपटांवर बंधनं टाकली पाहिजे. आता ह्याच्यावर आपला देश बंधनं टाकू शकत नाही, त्या देशाच्या कायद्यानुसार ते प्रकाशित होतात. परंतु जगाचा संपर्क इथल्या लोकांना येऊ नये आणि इथल्या लोकांनी आमच्या गुलामीत राहावं ही जी अपेक्षा मोहन भागवतांना आहे त्यावरून सुद्धा ओबीसीनी ही घटना समजून घेतली पाहिजे. म्हणजे ब्राह्मणांच्या एकाधिकारशाहीला कुठेही गालबोट लागू नये अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर कालच्याच एक बातमी महत्वाची आहे की भारतामध्ये भुकेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. 127 देशामध्ये आपण 105व्या क्रमांकावर आहोत. चीन, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश यांची स्थिती आपल्यापेक्षा चांगली आहे आणि म्हणून जगातील सर्वाधिक कुपोषित मुलं आपल्याच देशात आहेत. मी ओबीसीना यासाठी सांगतोय की देशासमोरचे राष्ट्रीय प्रश्न आहेत आणि याच्यावर उपाय न शोधता हिंदूंनी संघटित राहणे महत्वाचे आहे. दुर्बल राहणे हा गुन्हा आहे, हा बांगलादेशचा संदर्भ देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक सांगतात की तुम्ही संघटित राहा. असं कोणत्या प्रकारचं संघटन हिंदूंचं त्यांना हवं आणि या हिंदूंमध्ये 85% लोक जर आमचे असतील तर याचा विचार आपण केला पाहिजे. हिंदूंच्या मंदिरांची सुरक्षा जपा असं भारताने बांगलादेशाला दरडावून सांगितलेलं आहे. आणि दुसरीकडे देशामध्ये आपल्याला माहिती आहे बौद्ध लेण्यांचं अत्यंत मोठं आंदोलन मागच्या काळात झालं. बौद्धगया टेम्पल ऍक्ट रद्द करा, लामा यांनी बौद्ध जे विद्वान आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा जो कायदा आहे बौद्धगया टेम्पल ऍक्ट हा असंविधानिक आहे आणि म्हणून ते जे विहार आहे महाबोधीचं ठिकाण आहे जिथे भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे त्याच्यापैकी त्यांचे जे मेंबर आहेत त्यामध्ये 9 पैकी 5 सदस्य इतर धर्मीय आहेत, म्हणजे ते बौद्ध नाहीत. म्हणजे एकीकडे मंदिरं वाचली पाहिजेत आणि दुसरीकडे बौद्ध मंदिरं आहेत त्याच्याबद्दल ही त्यांची भूमिका आहे. आणि सरसंघचालक मोहन भागवत हे अनेक धार्मिक वक्तव्य मागच्या काळात करत आले आणि त्याबद्दल मागचं जे वक्तव्य आहे की 5000 वर्ष पंडितांनी इथल्या मागासवर्गीयांचं शोषण केलंय त्यांचं वक्तव्य होतं आणि कुठेतरी आता पूर्वी केलेल्या घोडचुका ते कबूल करायला लागलेत. आणि म्हणून ते काल सगळ्या दिवसभरात त्यांनी म्हटलं की दलितांशी आम्ही संवाद साधला पाहिजे आणि हिंदू समाजाने जातीभेदावर मात करावी आणि वंचित घटकापर्यंत पोहोचवलं असं सुद्धा त्यांचं स्टेटमेंट आहे. या सगळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा
भाजप किंवा संघ परिवार हे जे काम करतोय ते काम देशाची पूर्वीची स्थिती आहे ती तशीच राहावी या हेतूने ते काम करतायत. आणि म्हणून ओबीसींनी या सगळ्या घटनांचा विचार केला पाहिजे. याच्यामध्ये ओबीसी मुक्त व्हावेत, ओबीसी मागासवर्गीय आहेत, शूद्र आहेत, त्यांनी मुक्त व्हावं, अशा प्रकारचं कुठली हिंदू संघटन काम करते का? तर त्याचा प्रश्न असा येतो की ते आपल्या गुलामी पलीकडे काही विचार करत नाही. आजही गुलामी पलीकडे काही विचार करत नाही. आणि म्हणून मी जो अनुभव या मागच्या काळात घेतलेला आहे आणि त्या प्रश्नाकडे तुम्हाला लक्ष वेधू इच्छितो. गणेशोत्सव आणि त्यानंतर आलेला नवरात्रोत्सव यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही लोकांनी उपवास केले आणि धार्मिक ध्रुवीकरणामुळे किंवा धार्मिक सणांमुळे आत्ता सण संपल्यानंतर आर्थिक मंदी लोकांना जाणवायला लागली आणि या आर्थिक मंदीला उत्तर कसं द्यावं हा मोठा प्रश्न आहे. मला अनेक लोकांचे फोन येतात की काहीतरी मदत करा, जवळच्या लोकांचे. त्याचं कारण आहे की सगळे व्यवहार ठप्प झाले होते आणि यामध्ये 85% लोकांना आपल्याकडे आलेली गरिबी आणि मंदी याचं खरं कारण हे समजत नाही. हा ओबीसीचा प्रश्न म्हणून मी आपल्यासमोर ठेवतो. म्हणून साऱ्या देशाला आर्थिक, बौद्धिक, शारीरिक मंदी आणणारे हे सण उत्सव आहेत, त्यांचा सुद्धा चिकित्सा आपल्याकडे झाली पाहिजे. आणि हे सण उत्सव कोणी निर्माण केले, कोणासाठी आहे, त्यांचा हेतू काय? त्यांचा हेतू जर आमची मुक्ती असेल तर ती मुक्ती एवढी वर्ष हे सण साजरे करून का होत नाही हा सुद्धा प्रश्न आहे. आणि म्हणून या सगळ्या सण उत्सव देवी देवता असताना आपल्या बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हे सगळे जे मी कर्मकांड किंवा सण उत्सव करताय न पाहिलेल्या आकाशातल्या देवांच्या आणि मुक्तीच्या याच्या विषयावर तुम्ही जे करताय ते तुमच्या गुलामीला कारण ठरलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही आता यातून मुक्त व्हायचं असेल तर धर्मांतर केलं पाहिजे असं त्यांनी आपल्या बांधवांना सांगितलं. आणि हाच विषय धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आहे. आणि म्हणून 1956 ते 2024 देशाला खऱ्या अर्थाने धर्म स्वातंत्र्य देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बांधवांनी, त्यांच्या लोकांनी केलेलं आहे, चालू ठेवलेलं आहे. आणि याच लोकांवर आता जबाबदारी आहे की संघाच्या मनुवादी आक्रमणांना उत्तर देणं हे त्यांचं काम आहे. ही वर्तमान स्थिती आहे. म्हणून आरक्षणाच्या किंवा सामाजिक न्यायाच्या विषयाला वेगळं वळण लावण्याचं काम सुद्धा चालू आहे. आणि म्हणून याचे जरांगे पाटील मराठा समाजाचं आंदोलन तिथे झालं, त्यानंतर आपल्या मुंडेताई त्यांचं पण आंदोलन झालं. दोघांनी वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत. 2 हिंदुत्ववादी शिवसेनांची मेळावे झाले, त्यांच्या पण वेगवेगळ्या भूमिका आहेत. कारण या सगळं सांगायचं कारण या सगळ्यामध्ये ओबीसी मोठ्या संख्येने सहभागी असतात. मागच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने काही निकाल दिलं की मागासवर्गीयांना क्रिमिलेअर लावा, आरक्षणांचं उपवर्गीकरण करा. याच्यामध्ये मागासवर्गीयांच्या ऐक्यामध्ये फूट पाडणं, त्यांचं आरक्षणाच्या निमित्ताने जे एकत्रीकरण होते त्यामध्ये विभाजन करण्याची भूमिका ही सुप्रीम कोर्ट असेल किंवा सरकारची आहे. आणि म्हणून मराठा समाजाने जी आरक्षणाची मागणी केली या संदर्भात आज राज ठाकरेंनी सुद्धा, सन्माननीय राज ठाकरेंनी अतिशय चांगली भूमिका मांडली की त्यांना आरक्षण मिळू शकत नाही. आणि हीच गोष्ट आपण सांगतोय की जे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत त्यांना आरक्षण मिळणारच नाही. परंतु हा ठामपणा लोकांच्या मध्ये नाही आणि अनेक लोक भरकटले आणि मराठे गरीब झालेत म्हणून त्यांना आरक्षण द्या या बाबतीत मी अनेक वेळा स्पष्टपणे बोललो आहे. देशभरात सामाजिक न्याय आणि समता याला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. शिक्षण आणि उद्योगांचं खाजगीकरण करून मागासवर्गीय लोकांची गळचेपी करण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून उच्चवर्णीय जाती ही आजही आरक्षण विरोधी आहेत आणि मागासवर्गीयांना, ओबीसीना असं वाटते की आरक्षणातून आमची प्रगती होणार आहे. आता मागासवर्गीय जातींनी प्रगती साधायची कशी? देशातील शूद्रातिशूद्र 85% आहेत, त्यांची वर्तमान प्रगती ह्या वर्तमानातल्या हिंदुत्वादत नाही. हे ओबीसीना समजावायचं कोणी हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचं जे महत्व आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि या निमित्ताने बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतराचा अभ्यास सुद्धा आपल्याला करायचा आहे. आणि मनुस्मृतीने प्रतिनिधित्व नाकारलेल्या प्रत्येक क्षेत्रास मागास जातीचा वाटा मिळायला हवा ही भूमिका आता ओबीसी मांडायला लागलेत आणि त्यांचं सुद्धा स्वागत मी करतो. आपल्याला खऱ्या अर्थाने देशाच्या सर्व क्षेत्रात म्हणजे शिक्षण असेल, नोकऱ्या असतील, उद्योग असतील, जमिनी असतील किंवा जे कलेचं क्षेत्र असेल, साहित्याचं क्षेत्र असेल, यामध्ये प्रतिनिधित्व नाकारलं होतं. हे मनुस्मृतीने नाकारलं होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समजावून सांगितलं होतं. परंतु याच्याकडे ओबीसीनी लक्ष दिलं नाही. आणि ज्या ओबीसीनी बाबासाहेबांबरोबर काम केलं त्यामधल्या माझ्या नेते दत्ता पाटलांनी मला सांगितलं
की आपल्याला आपलं आदर्श पुस्तक ओबीसीसाठी आहे मुक्ती कोण पते, आणि म्हणून त्याचा संदर्भ देऊन मी आज विषय निवडला आहे की ओबीसीची मुक्ती कुठल्या मार्गाने आहे. आणि म्हणूनच देव, चमत्कार, स्वर्ग, नरक नाकारून मानवी जीवनाच्या मुक्तीला महत्व देण्याचा विषय आपल्याकडे भगवान बुद्धांनी इथे मांडलेला आहे. आणि मानवी जगण्याला महत्व देण्याचं तत्वज्ञान सुद्धा मांडलंय. परंतु ओबीसी कधीही, म्हणजे जे बाकीचे सगळे अवतार आहेत किंवा रामायण आहे, महाभारत आहे, भगवद्गीता आहे, वेद आहेत, उपनिषद आहेत, यांचं तत्वज्ञान सोडून भगवान बुद्धाचं चरित्र किंवा भगवान बुद्धांचे विचार आज ऐकायला तयार नाहीत, हे वास्तव आहे. आणि म्हणून हिंदुत्वाचा प्रभाव आज वाढत असल्यामुळे जी चिकित्सा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनेक धर्मसुधारकांनी आपल्या देशात केली होती, ती चिकित्साच आज थांबलेली आहे. आणि प्रबोधनकार लोक आहेत ते धोक्यात आलेले आहेत. आपल्याला माहित आहे की आपल्या हे जे आहेत ज्ञानेश महाराज यांच्यावर अगोदरच गुन्हा दाखल झाला. ते प्रबोधन करत होते आणि नंतर त्यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला करण्याचा पण प्रयत्न केला. प्रबोधनाची स्थिती महाराष्ट्रात आहे. अशा स्वरूपात धर्माची चिकित्सा होणार कशी, ओबीसीना सत्य कळणार कशी. आणि म्हणून भारतातल्या मागास जातींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानून समाज प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे. आणि त्या समाज प्रबोधनाचा अंतिम हेतू आपापल्या जातींच्या मुक्तीमध्ये असावा. आणि हा मुक्तीचा आदर्श बौद्ध बांधवांनी देशासमोर ठेवलेला आहे. त्यातली प्रत्येक गोष्ट समजावून सांगायची गरज नाही, आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणूनच बौद्ध धर्म म्हणजे काय आहे, तर बौद्ध धर्म म्हणजे आचरण धर्म आहे. म्हणजे आपण जगावं कसं, नित्याच्या जगण्यात तो आचरण करण्याचा धर्म आहे. आणि हे जे पंचशील आहे, म्हणजे बौद्ध धर्मामध्ये जे पंचशील धार्मिक तत्वज्ञानानुसार दिलेलं आहे, त्याचं आचरण करत अनुभव घेत घेत पुढे जायचं आहे. आणि म्हणून पोतीनिष्ठ पांडित्याला इथे कायम विरोध झालेला आहे. आणि म्हणूनच धार्मिक विषयावर बोलणारे वक्ते आज हवे आहेत. आणि हे वक्ते भगवान बुद्धांच्या मतानुसार देशाचे प्रश्न आहेत, त्यांना भगवान बुद्धांच्या विचारांवर आधारित वक्तव्य करणारे वक्ते पाहिजेत. आपल्याला भगवान बुद्धांनी या देशात स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय अशी अनेक जीवनमूल्य दिलेली आहेत, त्यांची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. आणि म्हणून मी आज जो विषय घेतलेला आहे की आपल्याला माहिती आहे की ओबीसीची मुक्ती कशामध्ये आहे. आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं आणि मराठा समाजाला असं सांगितलं गेलं की जर तुम्हाला ओबीसी मध्ये जर आरक्षण भेटलं तर तुमची त्यामध्ये मुक्ती आहे. खरं म्हणजे मराठा हा समाज हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यापैकी क्षत्रिय समाज की ज्यांनी महाराष्ट्रात राज्य केलं, ज्यांची सरंजामी होती, ज्यांची जमीनदारी होती, असा समाज. पण त्या समाजाला कुणीतरी डोक्यात घातलं की बाबा तुम्हाला तुमचा प्रश्न आरक्षणाच्या माध्यमातून सुटेल. आता आरक्षण कोणाला आहे, ज्याला प्रतिनिधित्व नाही त्यांना. आणि मग त्यांच्यासाठी असलेलं आरक्षण संपवण्यासाठीच हे आंदोलन आपल्याकडे सुरू आहे. परंतु या आंदोलनाने पहिल्यांदा ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यामध्ये ओबीसीना जागा करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मराठा आणि ओबीसी यातला फरक सांगत असताना आताचे ओबीसीचे युवा नेते आहेत, प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील किंवा ॲडव्होकेट ससाने, मृणाल ढोले पाटील यांनी याचं विश्लेषण ज्या पद्धतीने ओबीसीच्या बाबतीत आता केले, ते सांगतात की ओबीसी हे शूद्र आहेत, ओबीसी हे हलके आहेत आणि ओबीसी हे शोषित आहेत. मराठा हे शोषित नाहीत, मराठी हे शोषक आहेत. हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर हा फरक स्पष्ट केला गेला. आणि ज्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ओबीसी हे शूद्र आहेत, मागासवर्गीय आहेत, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या अनुभवावरून ओळखलं होतं की मागासवर्गीय म्हणजे काय, हा अनुभव घ्यावा लागतो. आणि तो अनुभव होणं ही गोष्ट सोपी नाही. या देशामध्ये जे शूद्र आहेत, अतिशूद्र आहेत, त्यांना असं धर्माने सांगितलेलं आहे की मागच्या जन्मात तुम्ही जे पाप केलेलं आहे ते पापाची फळं म्हणून तुम्ही शूद्र आणि अतिशूद्र, म्हणजे स्त्रियांचा जन्म सुद्धा शूद्रांचा आहे. हे तत्वज्ञान धर्माने इथे असं काही ठासून सांगितलंय की आताही ओबीसीना तुम्ही सांगायला गेलात तुम्ही शूद्र आहेत, ते मान्य करत नाही. मी मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांचं या सगळ्या पार्श्वभूमीवर, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर खरोखर अभिनंदन करतो. कारण ओबीसी शूद्र आहेत, हे अनेक नेते झाले, गोपीनाथ मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील, यांनी आरक्षण, जातीन्याय, जनगणना करा हे सगळं सांगितलं. परंतु धार्मिक बाबतीत तिथल्या हिंदू धर्माने जे आमचं शोषण केलेलं आहे आणि त्या शोषणामुळे आम्हाला आज आरक्षणाची मदत घ्यावी लागते, आम्हाला प्रतिनिधित्व नाकारलेलं आहे. यामध्ये हिंदू धर्माने केलेल्या शोषणावर जो प्रहार अपेक्षित होता आणि तो प्रहार करण्यासाठी ओबीसीचं राष्ट्रीय संघटन किंवा ओबीसींना या पार्श्वभूमीवर
जी वक्तव्य आहेत, जी भाषणं आहेत प्रबोधनासाठी, ती काय त्यांनी ते करू शकले नाहीत. कारण ही या देशातली फार कठीण गोष्ट आहे की हिंदू धर्माने केलेल्या शोषणावर बोलणं आणि ते बोलण्यासाठी हिंदू धर्माच्या शोषणाचा पूर्ण अभ्यास करावा लागतो. आणि आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बौद्ध बांधव हा उत्सव मोठ्या प्रमाणे साजरा करतायत आणि तो मुक्तीचा महोत्सव आहे. पण त्यांना जी मुक्ती भेटलेली आहे त्या मुक्तीकडे ओबीसी कुठल्या नजरेने बघतात हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण बौद्ध धर्माने जो विचार आपल्या देशालाच नव्हे संपूर्ण जगाला दिलेला आहे तो विचार आणि हिंदू धर्म यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि हा फरक जोपर्यंत ओबीसींसमोर स्पष्ट होत नाही तोपर्यंत हा मुक्तीचा मार्ग आहे हे समजण्याचा मार्ग नाही. आणि म्हणून आज आरक्षणाची लढाई मराठी घुसखोरी करतात म्हणून आपल्या आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजे हा विषय मांडताना जे मुद्दे समोर आले त्या मुद्द्यांमध्ये मराठे उच्चवर्णीय आहेत, मराठ्यांकडे सगळ्या जमिनी आहेत, साखर कारखाने आहेत, जे जे प्रतिनिधित्व असायला पाहिजे डझन डझन मुख्यमंत्री, महसूल मंत्री हे सगळं त्यांच्याकडे असताना त्यांना आरक्षणाची गरज नाही. आणि आम्ही या सगळ्या प्रतिनिधित्वापासून मुकलेले आहोत. आमचं शोषण हजारो वर्षांच्या या काळात झालेलं आहे. आणि मला आठवतं की आदरणीय लक्ष्मण माने यांचा उल्लेख माझ्याकडून राहून गेला. त्यांनी सुद्धा मागास म्हणजे सगळ्या ओबीसी मधल्या ज्या जाती आहेत भटके विमुक्त वगैरे त्यांच्यामध्ये धर्मांतराचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. पण विषय असा आहे की हा जो बौद्ध धम्म आहे तो आचरणाचा धम्म आहे आणि आचरणाचा धम्म असल्यामुळे भारतामधल्या इतर धर्मांशी तुलना करताना त्याच्यामध्ये काही फरक आहे हे स्पष्ट होत नाहीये. आणि हे स्पष्ट न झाल्यामुळे आपल्याला मुक्ती कशी मिळते हे सुद्धा समजावून सांगायची गरज आज महाराष्ट्रात झालेली आहे. आणि म्हणून ज्या अस्पृश्यतेच्या गर्तेत बौद्ध बांधव आजचे बौद्ध बांधव अडकले होते त्यांनी ज्या पद्धतीने प्रगती केली त्यामध्ये फक्त आरक्षणाचा वाटा नाहीये. लोकांना ओबीसीना असं वाटतं की आरक्षण भेटलं किंवा मराठ्यांमध्ये असं वाटतं की बा आरक्षण भेटलं तर आम्ही खऱ्या अर्थाने या सगळ्यातून मुक्त होऊ आणि आम्ही स्वतंत्र विचार करू. परंतु आरक्षण हे एक माध्यम आहे आणि हे माध्यम शिक्षणात मधलं आरक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण एवढ्यावर तुम्ही या सगळ्या दलदलीतून मुक्त होऊ शकत नाही. खरं म्हणजे जमिनींचा वाटा असेल, तुमच्या उद्योगांचा वाटा असेल, सगळ्या क्षेत्रात नेतृत्व मिळलं पाहिजे. परंतु हे सगळं मिळून सुद्धा मुक्ती आहे का हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मी माझ्या अनुभवाची काही गोष्ट सांगतो की मला सुद्धा मी शिक्षक म्हणून 2005 पर्यंत नोकरी करत होतो आणि नोकरी करत असताना व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला खरं म्हणजे एवढं सगळं आम्ही धार्मिक आचरण करून म्हणजे गणपती अथर्वशीर्ष असेल, गणेशोत्सव असेल, नवरात्र उत्सव आहेत त्याचं प्रामाणिकपणे सगळ्या भजन कीर्तन करून सुद्धा आमची प्रगती का होत नाही, आर्थिक प्रगती का होत नाही, आम्ही सुखी का होत नाही असे प्रश्न मला पडायचे. आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी आंदोलनं आहेत त्या आंदोलनाचा मी माझ्या व्यक्तिगत जीवनाबरोबर सामाजिक जीवनाचा सुद्धा मी विचार करायचो. त्यामध्ये कुळ कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जमिनी दिल्या हा विषय सुद्धा मी जेव्हा सांगायला जातो ओबीसी मध्ये ते लोक मान्य करत नाही की बाबासाहेब तर अस्पृश्य जातीतले होते आणि त्या अस्पृश्य जातींच्या बाबतीत द्वेषाची शत्रुत्वाची भावना हिंदूंमध्ये पेरलेली आहे. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कालचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये त्यांचं संघटन ज्या बौद्धिक पातळीवर आहे त्यामध्ये मागासवर्गीयांचा, शूद्रातिशूद्रांचा तिरस्कार, स्त्रियांचा तिरस्कार, अल्पसंख्याकांचा तिरस्कार हे त्यांचं खरं तत्वज्ञान आहे. म्हणजे गोळवळकर गुरुजींचं वगैरे आणि सगळ्या या वैदिक धर्माने हेच पेरणी केलेली आहे. आणि म्हणूनच गरिबीची जी अवस्था ओबीसीमध्ये आलेली आहे त्यांच्याकडे जमिनी नाहीत, जागा नाहीत, उद्योग नाहीत, प्रमुख अधिकारी जे असतात प्रशासनामध्ये नेतृत्व नाही. ओबीसीच्या लोकसंख्येप्रमाणे पाहिलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी असला पाहिजे हे सगळं नाहीये. या नाही असण्यामागे जे कारण आहे ते कारण आहे धार्मिक गुलामगिरी. आणि म्हणून सार्वजनिक जीवनात माझ्या समाजाकडे पाहत असताना माझ्या लक्षात आलं की 1932च्या आंदोलनाने स्वातंत्र्यपूर्व काळात आम्हाला ब्राह्मण मराठांच्या खोतांच्या जमिनीवर जमीन मालकी मिळाली. कसेल त्याची आम्ही जमिनीचे मालक झालो. 10 गुंठे, 20 गुंठे, 50 गुंठे जे काय असेल ते मालक झालो. त्यानंतर पाणी हक्काच्या आंदोलनाने आम्हाला सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे अधिकार मिळाले. आता ओबीसी हे सांगत नाहीत की केवळ अस्पृश्यांना ब्राह्मणांनी पाणी नाकारलं होतं असं नाही तर ओबीसीना सुद्धा हे पाणी नाकारलं होते वास्तव आहे. परंतु आम्ही मागासवर्गीय आहोत, आम्ही शूद्र आहोत हे जोपर्यंत ओबीसी कबूल करत नाहीत तोपर्यंत पुढच्या प्रगतीचा मार्ग समजून घेण्यात काही अर्थच नाही. कारण हिंदुत्व हेच गर्व करण्याचा विषय आहे, म्हणजे गुलामी हा गर्व करण्याचा विषय आहे. असा विचार करणारी ओबीसी जोपर्यंत आहेत तोपर्यंत याची चिकित्सा करत नाहीत. आणि म्हणून कुळ कायद्याने आम्हाला जमिनी भेटल्या. त्या जमिनी भेटल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी 1960ला MIDCचा कायदा आणला, अर्ध्या जमिनी घेतल्या.
नंतर वेगवेगळे प्रकल्प आले, सिडको आले, आरसीएफ आले, किंवा आमच्याकडे विमानतळ आला, किंवा ओएनजीसी आला, नैना आला. या सगळ्या प्रकल्पामध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या जमिनी गेल्या. पुनर्वसन म्हणून थोडा पैसा आला, नाही असं नाही, पैसा आला, परंतु या पैशातून मुक्त कसं व्हायचं हे सांगणारा मार्ग नव्हता. आणि हा पैसा पुन्हा एकदा दारू, मटण, बंगले, मजा करणं, तीर्थयात्रा करणं यामध्ये गेला. याच पार्श्वभूमीवर बौद्ध बांधवांची जी प्रगती तपासली तर त्यांच्याकडे फार मोठ्या जमिनी नव्हत्या. गावामध्ये कोणी सन्मान देत नव्हतं. गावाकडून ते शहरात गेले, त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं आणि सरकारी नोकऱ्या मिळवून जी शिक्षणाची प्रगती त्यांनी साधलेली आहे त्यामध्ये त्यांना जे प्रज्ञा नावाचं शहाणपण आलेलं आहे, किंवा देशाची एकंदरीत परिस्थिती ओळखून आपण आपल्या व्यक्तिगत जीवनाचं आचरण कसं करावं असा एक विवेक आलेला आहे. तशा प्रकारचा विवेक आमच्या समाजाकडे नसल्यामुळे आज एकही IAS, खरं म्हणजे या ओबीसीमध्ये एक लढाऊ जात किंवा ओबीसीचं नेतृत्व, ओबीसी आरक्षणाचं नेतृत्व ज्या लोकनेते दिवा पाटलांनी महाराष्ट्रात केलंय आणि यशस्वीपणे केलंय आणि महाराष्ट्रातल्या दादागिरीला थांबवून ठेवण्याचं काम केलेलं आहे, त्यांच्यापैकी एक प्रमुख जात आहे. आज माळी समाज आणि धनगर समाज या पद्धतीने संघर्ष करतायत आणि तशाच प्रकारचं नेतृत्व मागच्या काळात आम्ही केलं होतं. परंतु खरी मुक्ती जी आहे ती बौद्ध बांधवांना वैचारिकदृष्ट्या तर्क करणं, भारतीय संविधान आणि कायदे समजून घेणं, शिक्षणावर सगळ्यात जास्त पैसा खर्च करणं, यामध्ये त्यांनी केलेली जी प्रगती आहे तो धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा परिणाम आहे. आणि म्हणून आम्ही त्या गुलामीच्या धर्मात राहून जरी काही अधिकार मिळवले तरी ते पुन्हा पुन्हा गमावतो. आणि आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली की स्त्री शूद्रातिशूद्र जे लोक आहेत, म्हणजे स्त्रिया सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, गृहमंत्री होऊ शकत नाहीत, महसूल मंत्री होऊ शकत नाहीत. ही महाराष्ट्राची आजची वास्तव परिस्थिती आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जे विश्लेषण किंवा जे मूल्यमापन आपल्या समाजाचं केलंय त्यामध्ये स्त्रियांना इथल्या मनुस्मृतीने गुलाम केलं होतं, किंवा आताच्या हिंदुत्वाने म्हणा, ते काय शक्य होत नाही. याच्यानंतर शूद्र म्हणजे आम्ही ओबीसी आणि अतिशूद्र हे पण मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. ही राजकीय स्थिती आजची आहे आणि ही राजकीय स्थिती इथल्या सगळ्या व्यवस्थेची पकड केवढी मोठी आहे मनुस्मृतीची ती सांगणारी आहे. आणि या परिस्थितीमध्ये ओबीसींच्या मुक्तीचा मार्ग कोणत्या मार्गाने जाईल, माझा जो व्यक्तिगत अनुभव आहे, मुळात ओबीसींकडे किती बाकीची साधन संपत्ती असली तरी आम्ही कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे आणि या देशाचं जे सत्ताकारण आहे, या देशातलं नेतृत्व आहे ते आम्ही घेतलं तरच आमची मुक्ती मिळेल. अजूनही ओबीसीना असं वाटतं की हे राजकारण म्हणजे गजकारण आहे किंवा वाईट आहे, देशातली सत्ता ताब्यात घेणं हे चांगलं नाही, किंवा संपत्ती जमवणं हे सगळं नश्वर आहे. आणि म्हणून त्याच्याकडे जो दृष्टिकोन ते पाहतात, म्हणजे शेती असेल, जमीन असेल, किंवा सामाजिक सन्मान असेल, सोनं असेल, या स्थितीकडे किंवा या विषयाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन ओबीसींचा आहे तो नकारात्मक आहे. आणि याचा फायदा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य घेत आहेत. आता सगळ्या देशाच्या एकूण संपत्तीवर या 15% लोकांचं वर्चस्व आहे. 85% लोकसंख्येला यातलं काय मिळत नाही. यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य शोषण करतात म्हणून त्यांना मिळत नाही एवढंच सत्य नाही, तर यामध्ये या संपत्तीचे आम्ही मालक बनलं पाहिजे, या संपत्ती आमची आहे अशा प्रकारची भावनाच या ओबीसी समाजात निर्माण होत नाही. आणि त्यांच्या मनाची जी गुलामगिरी आहे ती गुलामगिरी ती या धर्मात, हिंदू धर्मात असताना जाऊच शकत नाही, वास्तव आहे. बरं, हे सगळ्या गोष्टी मी बौद्ध बांधवांच्या अनुभवावर सांगत नाही, तर वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मी हिंदुत्वामध्ये जगलो. माझं गाव हे सगळे सण उत्सव साजरे करणारं गाव आहे. माझ्या गावात संघाची शाखा आहे, फार जुनी शाखा आहे. आणि संघाचं हिंदुत्व, सगळ्या धार्मिक संप्रदायांचा अभ्यास, मग ते स्वाध्याय परिवार असेल किंवा सगळे संप्रदाय, हे स्वतः मी अत्यंत डोळसपणे केलेला आहे. माझ्या जीवनातला जो अनुभव आहे तो अनुभव यासाठी मला महत्वाचा वाटतो की जन्मलापासून अत्यंत बारीक नजरेने मी माझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिलं. आणि 2005 साली दुसऱ्यांदा माझी नोकरी गेली. त्यानंतर मी स्वतःला विचारलं की आम्ही शिक्षक आहे तर मी गरीब का आहे, मी अपयशी का आहे, या प्रश्नांची उत्तरं माझ्या मनाला मी विचारली. आणि तेव्हा मी माझं सगळं जीवन 35 वर्षाचं तपासलं. त्यावर लक्षात असं आलं की आम्ही दरवर्षी सण उत्सव करतो, प्रामाणिकपणे जगतो, धर्म म्हणून जे जे काय आहे ते सगळं कर्मकांड करतो, परंतु या धर्माने आम्हाला तर्क नाकारला, लॉजिक नाकारलं, आम्हाला शिक्षण नाकारलं, आम्हाला सगळ्या प्रकारच्या संधी आहेत त्या नाकारलेल्या आहेत. गावामध्ये वडिलांच्या काळापासून 7वी पर्यंत शाळा आहे ती तशीच आहे, त्यामध्ये कॉलेज झालं नाही गावामध्ये. आजही माझ्या गावात 7वी पर्यंत शाळा आहे.
पण मंदिरांचे कळस उंच उंच झाले. आणि बाकीच्या जगाकडे पाहिलं तर मोठमोठी कॉलेजेस, महाविद्यालय, मेडिकल कॉलेज ही होताना दिसत आहेत आणि त्यातून विद्यार्थी प्रगती करतायत. मग अशा प्रकारची प्रगती ओबीसीच्या गावात का नाही? कुठलाही राजकीय नेता येतो आणि तुमच्या मंदिराला 10 लाख देतो, 20 लाख देतो, खेळासाठी 10 लाख देतो, अशा प्रकारचे वक्तव्य करतो. परंतु तुम्ही शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, घरामध्ये पुस्तकं असली पाहिजेत, या साध्या साध्या गोष्टी दिसायच्या बंद झाल्या. पण 2005 साली माझा संबंध बौद्ध बांधवांशी आला. त्यामध्ये मी नेहमी सांगतो की सातपाड्याचे इंजिनियर अशोक अंकुश असतील, प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर, सम्राटचे ते मला वाटतं माजी संपादक होते, शाहीर संभाजी भगत, हे माझ्या संपर्कात आले. त्यांनी सांगितलं की पाटील साहेब, तुम्ही आता ज्या धर्मामध्ये आहात तो गुलामीचा धर्म आहे आणि तुम्हाला स्वातंत्र्याकडे जायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने गेलं पाहिजे. आता मला प्रश्न पडला की या जगामध्ये हिंदू धर्म आहे, म्हणजे भारतामध्ये, जगामध्ये म्हणण्यापेक्षा आता भारत हेच आमच्या सगळ्या हिंदू धर्मियांना जग वाटतं की याच्या पलीकडे दुसरा देशच नाही आणि हाच देश आहे. तर हा जो तुम्ही ज्या चाललेला मार्ग आहे तो मार्ग हा गुलामीचा आहे आणि मार्ग सोडून तुम्हाला चांगल्याकडे जावं लागेल. मला आश्चर्य वाटलं, ते आपल्यासारखीच माणसं आहेत, ह्यांच्याकडे वेगळा विचार असा कोणता आहे? आणि तेव्हा मी बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य वाचलं, पुस्तकं वाचली. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात जो संघर्ष आहे, म्हणजे अतिशूद्र जातींचा संघर्ष आहे, तसाच संघर्ष ओबीसीच्या जीवनात पण आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर अनेक अतिशूद्र लोक जन्माला आले, जीवन जगले, त्यांनी संसार केले, त्यांना मृत्यू आला, पिढ्यानपिढ्या केल्या. परंतु ह्यामध्ये गुलामी आहे, यामध्ये आमचं शोषण आहे, हे पुस्तकं लिहून, भाषणं करून सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून त्यांनी आपल्या समाजाला यातून मुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कारण आपण करत असलेली चूक जिवंतपणे आपल्याला कळली पाहिजे आणि ही चूक समजावून सांगण्याचं काम मला 2005 साली बौद्ध बांधवांनी केलं. आणि मग मी विचार केला, हे दुसऱ्या प्रकारचं साहित्य आपण वाचलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्मात जन्मून जो विरोध झाला होता आणि त्या विरोधाला ठोकरून शिक्षणाचा संघर्ष करून परदेशात जाऊन त्यांनी माणूस म्हणून जे कर्तृत्व संपूर्ण जगात गाजवलं, की भारताचं संविधान तर लिहिलंच, पण जागतिक स्तरावर सगळ्या जगातल्या विद्वानांनी मान्यता दिली की बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान नेता जगात नाही. आणि मग या जगाच्या समस्येवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या गुलामगिरीवर जे उत्तर शोधलं ते भगवान बुद्धांच्या धम्माचं. आणि म्हणून भारतीय संविधान यातली जी सगळी तत्व आहेत ते बौद्ध धर्मातली तत्व आहेत, ती हिंदू धर्मातली नाहीत. किंबहुना हिंदू धर्मातलं जे शोषण आहे, सामाजिक विषमता आहे, महिलांवर लादलेली गुलामी आहे, ओबीसीवर लादलेली गुलामगिरी आहे, या गुलामीतून त्यांनी मुक्त व्हावं म्हणून सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, स्वातंत्र्य, बंधुता हे तत्वज्ञान त्या संविधानामध्ये आहे. ओबीसीना आज धर्मांतर करा असं सांगणं फार अवघड आहे. हनुमंत काका उपरे यांनी तो प्रयत्न केला, परंतु बाबासाहेब आंबेडकरांची जी विद्वत्ता होती ती विद्वत्ता म्हणजे सारीसुधी विद्वत्ता नव्हती. कदाचित आताच्या बौद्ध बांधवांमध्ये बाबासाहेबांनी केलेला हिंदू धर्माचा अभ्यास नसेल. आणि म्हणून मी ह्या प्रश्नाकडे जेव्हा पाहतो तेव्हा माझ्या आयुष्यातली 35 वर्ष ही हिंदू धर्माचा डोळसपणे अभ्यास करण्यात गेलेली आहे. आणि म्हणून आता कोणी काय बोललं रामायण किंवा महाभारतावर तर मला लगेच समजतं त्याचा अर्थ काय. कारण रामायणाची चिकित्सा मी हिंदू असतानाच केलेली आहे. मला ती स्वाध्याय परिवाराच्या तत्वज्ञान विद्यापीठात शिकवली होती. रामायणावर घेतलेले जे आक्षेप आहेत इतरांनी, ते आक्षेप म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली रामायणाची चिकित्सा आहे, महाभारताची चिकित्सा आहे. आणि भारतातल्या अनेक विद्वानांनी सुद्धा ही चिकित्सा केलेली आहे, ओशोंनी केलेली आहे. पण या चिकित्सेकडे डोळसपणे पाहण्याची बुद्धी ओबीसीमध्ये नाही. त्यांना असं वाटतं की हे धर्मग्रंथ आहेत, हे अंतिम आहेत. आणि म्हणून वेदांच्या वर विश्वास असणं, वेद हे आपले गुरु आहेत आणि वेदांचं जे हिंदुत्व आहे, मग भगवद्गीतेचं बाकीचे जे उपग्रंथ असतील त्यांनी केलेलं, हा श्रद्धेचा प्रश्न आहे. याच्या विरुद्ध कोणी बोललं तर लोकांना राग येतो. आता मी हे बोलतोय, जर हिंदू विरोधी मी वक्तव्य केलं तर माझ्यावर आज प्रचंड टीका होते, लोक मारायला धावतात. आणि हा अनुभव आपल्याला माहित आहे, आमच्या ते मराठा समाजाचे एक प्रबोधनकार त्यांनी घेतलेला आहे, ज्ञानेश महारावांनी घेतलेला आहे. मग आज जर एवढा त्रास होतो तर त्या जुन्या पेशवाईच्या काळात जे कट्टर धार्मिक वातावरण होतं त्यावेळी महात्मा फुल्यांना वरातीतून बाहेर काढणं असेल, सावित्रीबाई फुल्यांच्या अंगावर शेण फेकणं असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रद्रोही म्हणून हिणवणं, हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणं, चौदार तळ्याच्या आंदोलनात एकत्र आलेल्या समाजावर लाठ्याकाठ्याने हल्ला करणं, हा जो प्रकार त्या काळात होता तो प्रकार आता थोडासा संविधानामुळे कमी झालेला आहे. परंतु यातून बाहेर पडू नये अशा प्रकारच्या बातम्या कालच्या दिवसभरात एकंदरीत आपल्याकडे आलेल्या आहेत आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या बातम्या आलेल्या नाहीत.
आता प्रश्न असा आहे की बौद्ध बांधवांनी जे धर्मांतर केलंय आणि त्यांनी त्या धर्मांतरामुळे जी प्रगती केलेली आहे त्या प्रगतीवर ते सुद्धा बोलत नाही. आमच्याकडे 400 वर्षापूर्वी आमच्या कोळी, आगरी, भंडारी बांधवांनी ईस्ट इंडियन म्हणजे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केलं. मी जेव्हा मुंबईतल्या या ईस्ट इंडियन गावामध्ये जातो, खास करून मुंबईतली जी थेट समुद्र किनारपट्टीची गावं आहेत तिथे गेल्यानंतर ख्रिश्चन बांधवां आमच्यातल्याच लोकांनी, आगरी लोकांनी, कोळी लोकांनी जी प्रगती केलेली आहे ती अप्रतिम प्रगती आहे. त्यांच्या घरात उच्च शिक्षित महिला आहेत, उच्च शिक्षित पुरुष आहेत, इंग्लंड बरोबर त्यांचे नातेसंबंध आहेत. आणि ही गोष्ट बाकीचा कोळीवाडा आहे आणि हा धर्मांतरित कोळीवाडा यामध्ये फरक दाखवते. परंतु मी जेव्हा ह्या ईस्ट इंडियन बांधवांमध्ये गेलो आणि सांगितलं की बाबा मी माझ्या नजरेतून तुमच्याकडे बघतोय, तेव्हा तुमची आहे ती प्रगती, तुमच्याकडे मोठमोठे ऍडव्होकेट्स आहेत, विद्वान आहेत, तुमची शाळा आहेत, कॉलेज आहेत, तुम्ही धर्मांतरामुळे प्रगती केली हे मला दिसते, पण तुम्ही असं बोलत का नाही? तर त्यांच्या मनामध्ये भीती आहे. कारण का हिंदू धर्माविरुद्ध असं एखादं स्टेटमेंट किंवा आम्ही तुमची हिंदू धर्मापेक्षा जास्त प्रगती केली असं बोलल्यानंतर कुठून एक अटॅक होऊ शकतो अशी भीती त्यांच्या मनात आहे. कोकणामध्ये मुस्लिम समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 50% होता आणि त्याच्यामध्ये दर्यासरंग दौलत खान हा शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख होता. केळशीचे याकूत बाबा हे शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करायचे. या गोष्टी जर आता सांगितल्या तर लोकांना पटत नाही, कारण असं जर बोललो तर हिंदुत्वाचा अपमान होईल असं सांगतो. परंतु मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा जे धर्मांतर झाले त्याची कारणं सुद्धा हिंदू धर्मियांनी इथल्या लोकांचं केलेलं शोषण आणि मग त्यांना वाटलं बाबा कमीत कमी एकत्र जेवतात तरी विषमता पाळत नाही आणि म्हणून त्या धर्मात गेले. परंतु भारतातले जे अल्पसंख्याक धर्म आहेत, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील आणि आता मुस्लिम असतील, हे सुद्धा ह्या विषयावर बोलत नाही, कारण का त्यांना माहिती जर असं काय बोललो तर फार मोठा अटॅक आपल्याला होऊ शकतो. परंतु बौद्ध बांधवांनी त्यांनी जी प्रगती साधलेली आहे ती प्रगती मी स्वतः निरीक्षण केलेलं आहे आणि मी पाहिलेलं आहे की ओबीसींकडे जमिनी आहेत, ओबीसींकडे आपले व्यवसाय आहेत आणि ओबीसींची स्वतःची गावं आहेत आणि हे पाहता ते खंबीर पायावर आहेत. परंतु बौद्ध बांधवांनी जी प्रगती केलेली ती आश्चर्यकारक प्रगती आहे. ती प्रगती मी सांगत नाही की ते वरून दिसतात किंवा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यामध्ये पांढरे कपडे घालून असतात, ती तुम्ही वरून वरून पाहून समजून घेऊ नका. त्यांच्या घरी जा, त्यांच्या घरी तुम्ही जेवा, एखाद दिवस वस्ती केली तरी चालेल आणि मग त्यांचा पूर्ण दिनक्रम आहे तो पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आम्ही जे आचरण करतोय हिंदू धर्माचं, म्हणजे ज्या पद्धतीने कर्मकांड करतोय तसं तिथे नाहीये आणि ते बाबासाहेबांनी दिलेल्या तत्वांचा आचरण करण्याचा यशस्वी प्रयत्न करतायत. आपल्या जीवनातलं साधं आचरण आहे की आलेला सगळा पैसा, जास्तीत जास्त पैसा हे शिक्षण घेण्याकडे किंवा शहाणपण घेण्याकडे किंवा कुठलं तरी कौशल्य घेण्यासाठी ते वापरतात आणि त्यातून जीवनामध्ये पोट भरणं असेल आणि चांगल्या पद्धतीने विचार करणं असेल, एवढा तरी विचार प्रज्ञा नावाचं तत्व जे आहे, जीवनमूल्य, ते त्यांच्याकडे आलेलं आहे. ओबीसींना असा कुठलाच मार्ग नाही आणि म्हणून आरक्षणाची लढाई महाराष्ट्रात ओबीसी लढत असताना जी घुसखोरी आज मराठा समाजाने सुरू केली त्यानंतर लक्षात आलं की आपलं ओबीसीचं आरक्षण वाचवणं ही आपली जबाबदारी आहे. पण ओबीसींच्या नेत्यांना अजूनही जमलेलं नाही की सगळ्या ओबीसींना ते समजावतील की तुमचं आरक्षण कोणीतरी चोरायला आले आणि आरक्षणाची जी रचना आहे ती कशामुळे झाली? ही चातुर्वर्ण्यामुळे झाली, हिंदू धर्मातल्या दोषांमुळे झाली. ही बोलायची हिंमत आजही कुठल्या ओबीसी नेत्यांमध्ये नाही आणि जी हिंमत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही की आपल्या जीवनातल्या सगळ्या वाटा अडवलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आपण आज मनुस्मृती किंवा ब्राह्मण्यावर किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यावर प्रचंड टीका करतो आणि सांगतो की आमच्या वाईटाला हा धर्म कारण आहे किंवा ह्या धार्मिक रूढी परंपरा कारणे आहेत आणि म्हणून त्यांना आम्ही दोष देतो. पण त्या बदलण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर बदलणं शक्य नाही. इतक्या त्याची मजबूत पकड आणि आर्थिक दृष्टीने जे मंदिरांचं अर्थशास्त्र आहे आणि त्या मंदिराच्या अर्थशास्त्रात आज इलेक्ट्रॉल बॉन्डची भर पडली आणि हे सरकार जे आहे मोदींचं हिंदुत्ववादी सरकार आहे तेच पुन्हा कसं निवडून येईल याची व्यवस्था या देशामध्ये सगळ्या अर्थकारणाने केलेली आहे आणि यातला उद्योगपती, वैश्य आहे तो सतत श्रीमंत कसा होईल, क्षत्रिय आहे तो त्याच्याकडे राजकीय सत्ता कशी राहील, या सगळ्या प्रकारची योजना इतकी चपळकपणे केलेली आहे की याला तोंड देणं फार अवघड आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये बौद्ध बांधवांनी अहिंसक पद्धतीने, त्यांच्यावर अत्याचार खूप झाले, त्यांना संघर्षाला सामोरं जावं लागलं, जी प्रगती साधलेली आहे त्या प्रगतीचा अभ्यास ओबीसींनी करणं गरजेचं आहे. आणि यातली पहिली पायरी आहे जे मी सांगतो की ससाणे आणि हाके यांनी जे विश्लेषण प्रचंड धाडसाने जे केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मराठा बांधव हे शोषक आहेत, ते कधीच मागासवर्गीय नव्हते, शूद्र नव्हते आणि आम्ही शूद्र आहोत ही बोलायची हिंमत आज ओबीसींमध्ये आलेली आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे
की याच पद्धतीने ओबीसी तरुण आमच्या शोषणाची व्यथा सांगत राहिले तर निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं धर्मांतराच्या पूर्वी काळाराम मंदिर प्रवेश असेल किंवा चौदार तळ्याचं आंदोलन असेल किंवा कुळ कायद्याचं आंदोलन असेल, हे आंदोलन या प्रत्यक्ष कृती होत्या आणि या कृतीतून आमचं शोषण या देशात इथला धर्म करतोय, इथला चातुर्वर्ण्य करतोय, हा सांगण्याचा हेतू बाबासाहेबांचा होता. आणि त्या हेतू सांगून त्यांनी सांगितलं की हे सतत सहन करून तुमची प्रगती, तुमची मुक्ती होणार नाही. आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणी 1956ला 14 ऑक्टोबर 1956ला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त त्यांनी 6 लाख ते 5 लाख लोकांनी एकाच वेळी धर्मांतर केलं. याच्यामध्ये मला हे पण सांगायचं आहे की आपल्या खऱ्या मुक्तीवर धर्मांतर हाच उपाय आहे, दुसरा उपाय नाही. ओबीसी म्हणून सांगतो, याचे परिणाम काय होतील ते होऊ द्या, पण हे सत्य आहे ते सांगितलं पाहिजे. आणि ससाने आणि हाके यांना पण मी सांगेन, केवळ ओबीसी आरक्षण मिळून ओबीसींची प्रगती होणार नाही. तर ही जी गुलामीचं जोखड आहे, गुलामीच्या शृंखला आहे, त्या तोडायच्या असतील तर धर्मांतराशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून आजचा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त हा विषय मी घेतला. आणि या विषयामध्ये विषय मात्र कठीण आहे, कारण का उपरे काकांनी जेव्हा धर्मांतराचा कार्यक्रम महाराष्ट्रात घेतला त्यावेळी त्यांना मी सांगितलं होतं की ओबीसी आज सुखात जगतात, अस्पृश्य जातींच्या हाल अपेष्ट आहेत, आदिवासींच्या त्यांच्या इतका भयानक अवस्था आहे की लक्ष्मण माने सतत सांगतात की त्यांचा रेशन कार्ड, त्यांचं पॅन कार्ड, त्यांचं घरांचा पत्ता या देशात नाही. असं असताना मोहन भागवत या इथल्या देशातल्या शूद्रांच्या समस्येवर उपाय न करता बांगलादेशमध्ये काय चाललंय म्हणून हिंदूंनी संघटित झालं पाहिजे अशा गोष्टी करतात. याचा अर्थ या देशात समानता आली पाहिजे, सामाजिक न्याय आला पाहिजे, हे त्यांना अपेक्षित नाही. त्यांनी काही शब्द आणलाय की समरसता, शूद्रांनी हे सगळं सहन करत करत जगलं पाहिजे. त्यांच्यावर होणारे जे अत्याचार आहेत हे मागील जन्माचं पाप आहे, ते त्यांनी भोगलं पाहिजे. आणि यातून मुक्त व्हायचं असेल तर आत्ता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची सेवा करा, मंदिरांमध्ये पूजा करा, घंटा वाजवा आणि त्यानंतर तुमची पुढल्या जन्मात मुक्ती होईल, तुम्हाला चांगला जन्म भेटेल. पण पुनर्जन्माच्या नावाखाली या देशाला गुलामीचं तत्वज्ञान इथल्या हिंदुत्ववादी सांगतात. मग ते उद्धव ठाकरे असतील किंवा मोहन भागवत असतील, फडणवीस असेल किंवा सगळे धर्मगुरू रोज सांगतात. याला उत्तर देण्याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास अनुभवाशिवाय नाही, सजगतेशिवाय नाही आणि जाणीवा जागृत ठेवल्याशिवाय येणार नाही. आणि म्हणून लक्ष्मण मानेंचं जे बोलणं असतं ते अतिशय वास्तवतेकडे नेणारं असतं. ह्या लोकांनी आता खरं म्हणजे ओबीसीनी सुद्धा धर्मचिकित्सा केली पाहिजे, धर्मावर बोललं पाहिजे, हिंदू धर्मातल्या दोषांवर बोट ठेवलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे हे जर वाईट असेल तर चांगलं सुद्धा याच देशात होतं. भगवान महावीर चारवाक यांनी हा चमत्कारी धर्म जो आहे म्हणजे आकाशातच मुक्ती मिळते हा जो विचार आहे, फसवणारा विचार आहे, त्याला विरोध केला आणि सांगितलं पृथ्वीवरचं माणसाचं जगणं सुखी होण्यासाठी आहे. त्यांच्या जीवनात दुःख आहे परंतु त्या दुःखावर उपाय सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून पंचशील म्हणजे काय आहे याचा अभ्यास ओबीसीने कधीतरी करावा. मी इथे सांगणार नाही, आजचा विषय आहे तो आजचा विषय ओबीसींच्या मुक्तीचा आहे. आणि म्हणून आज तरुण नेतृत्व ओबीसींचं जागं होत आहे आणि ते बोलायला लागले. मी खरोखर म्हणजे ही गोष्ट ऐतिहासिक घटना आहे की पहिल्यांदा आम्ही शूद्र आहोत, आम्ही मागासलेले आहोत हे ओबीसी मान्य करायला लागले. ओबीसी मान्यच करत नव्हतं. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मराठ्यांचा विषयच येत नाही. म्हणजे जरांगे पाटलांची सगळी वक्तव्य जे आहेत त्यामध्ये ते कधीच स्वतःला शोषित म्हणत नाहीत. नाही आम्हाला कुणबी दाखले भेटले आरक्षण द्या. पण कुणबी म्हणजे काय? कुणबी म्हणजे उपेक्षित, कुणबी म्हणजे जमीन, जंगल, घर यांच्यापासून वंचित, शोषित आहेत. आणि ते म्हणजे मराठी नव्हे. मराठ्यांना सगळं नेतृत्व आहे परंतु या देशातले 85% मागासवर्गीय ज्या पद्धतीचं जीवन जगतात त्याच्याविषयी बोलणारे लोक फार कमी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामाणिकपणे हे बोलणं केलं, आपल्या समाजाला साक्षर केलं. किंबहुना बाबासाहेबांच्या बरोबर आम्ही आगरी कोळी लोक सगळे होतो, फक्त एका आंदोलनात होतो आणि ते आंदोलन होतं धर्मांतराचं. कारण या हिंदू धर्मातल्या दोषांविरोधात बंड करणं ही साधी गोष्ट नाही. त्या बंडाची किंमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोजलेली आहे. आणि ते जे काम आहे देशातल्या हजारो वर्षांच्या गुलामीतून आपल्या देशाला मुक्त करण्याचं, तो जो धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे हा दसरा मेळाव्यापेक्षा मोठा आहे. आम्ही सगळ्यांनी काल दसरा साजरा केला. त्याच्यामध्ये घराला फुलं लावली, शस्त्रांचं पूजन केलं, गाड्यांचं पूजन केलं. परंतु हे सगळे कर्मकांडामध्ये आमची गुलामगिरी आम्ही तशीच ठेवली. इथे शस्त्र ज्यांच्या हातात होती, ज्या क्षत्रियांकडे होती, त्यांनी परक्या शत्रूंशी भांडणं केलीत की नेहमी आमच्यावर अत्याचार केले. म्हणजे ओबीसींवर अत्याचार केले, ओबीसींना जमिनी नाकारल्या, ओबीसींना राजकीय क्षेत्रातलं प्रतिनिधित्व नाकारलं, शिक्षणातलं प्रतिनिधित्व नाकारलं. इथला क्षत्रिय आमच्यावर अन्याय करतो, इथला ब्राह्मण आमच्यावर बौद्धिक गुलामगिरी लागतो. आकाशात नसलेला स्वर्ग
आकाशात नसलेला देव याच्यावर प्रवचन झोडतो आणि आमचं पूर्ण आयुष्य या सगळ्यामध्ये कधी जातं हे आम्हाला कळत नाही. आणि म्हणून ओबीसींच्याकडे जे काही लोक मोजके वक्ते आहेत तर त्यांनी बौद्ध धम्माचा अभ्यास करून याच्यावर ओबीसींना आवश्यक असलेला विचार मांडावा लागेल. आणि ती गोष्ट फार कठीण आहे. उपरे काकांना मी त्यावेळी सांगत होतो की आपल्याला एक असं पॅनल ठेवावं लागेल. केवळ हिंदू धर्माला शिव्या देऊन लोक बदलणार नाहीत, तर बौद्ध धर्मामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी ओबीसीपर्यंत गेलेल्याच नाहीत. आणि त्या जर गेल्या तर निश्चितपणे या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होईल. आणि म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मला जी कळलेली गोष्ट आहे ती गोष्ट 35व्या वर्षामध्ये मी गुलामीचं जीवन जगलो आणि 35 वर्षानंतर भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला. आणि आज रोज हे विषय ऐकतो, विपश्यनेचा अभ्यास करतो, ध्यानधारणा करतो आणि रोज चांगल्या लोकांची भाषणं ऐकत ऐकत स्वतःचं जीवन बदलण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामध्ये संकटात कसं जगायचं, संकटांना सामोरं कसं जायचं, आजारांना सामोरं कसं जायचं, गरिबीला कसं सामोरं जायचं हे थोडं शिक्षण घेतलं. आणि म्हणून आज देश अत्यंत मोठ्या समस्येतून चाललाय. प्रचंड मंदी मागासवर्गीयांच्या घरामध्ये आहे आणि त्यांना प्रश्नांची उत्तर कळत नाहीत. आणि मग ती निराश होऊन एकमेकांशी भांडतात, कुणी आत्महत्या करते. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्यानंतर लक्षात येतं की या देशात धर्म नावाची गोष्ट आहे का? की माणूस जर निराश होऊन आत्महत्या होत असतील तर तो सगळ्या समाजाचा, सगळ्या धर्मियांचा, सगळ्या धर्मपंडितांचा दोष आहे. आणि हा दोषाचं निराकरण करायचं असेल तर या माणसाच्या समस्येवर बोलणारे वक्ते पाहिजेत, मार्गदर्शन करणारे लोक पाहिजेत. आणि ते फक्त पुस्तकी पांडित्य सांगणारे नको, कारण प्रत्यक्ष समस्यांचा, त्याच्यावरच्या उपायांचा त्यांचा अभ्यास असला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं आरोग्य तपासलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्वत्तेमधले डॉक्टर असले तरी इथली समाजाची नस आणि नस त्यांना माहीत होती. आणि म्हणून या देशामध्ये गुलामीकडून स्वातंत्र्याचा अनुभव घ्यायचा असेल, तो अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. आता एका तासामध्ये हे सगळे अनुभव मी सांगत नाही, परंतु हे बदल मी माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या घरामध्ये घडवून आणले. आणि आता एकदम ज्याला सम्यक दृष्टी म्हणतात, सम्यक संकल्प आणि सम्यक दृष्टी याचा अनुभव घेऊन सगळ्या नात्यांकडे, सगळ्या परिवाराकडे कसं पाहावं, समाजाकडे कसं पाहावं हे मला समजायला लागलं. आणि म्हणून माझ्या समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर कुळ कायद्याच्या आंदोलनात भाग घेतला. त्यांची नंतर दुसरी पिढी होते लोकनेते दिबा पाटील. त्यांनी बुद्धमूर्ती ठेवून आमच्या समाजाला मार्गदर्शन केलं आणि या सिडकोच्या अत्याचारातून वाचवलं. सेजच्या आंदोलनात दत्ता पाटलांनी वाचवलं आणि इथपर्यंत आणलं. परंतु ते करत असताना त्यांनी सांगितलं की बाबा रे, खरी मुक्ती आहे ती मुक्ती कोण पते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणात आहे आणि त्या भाषणाचा अभ्यास तू कर. आम्ही या विषयावर म्हणजे धर्मांतरावर काही बोलू शकत नाही, तर हिंदूंमध्ये अशा प्रकारचं बुद्धांबद्दल किंवा बाबासाहेबांबद्दल बोललो तर वेगळी प्रतिक्रिया येईल आणि आमची आमदारकी राहील की नाही आम्हाला भीती आहे. परंतु तू ज्या धाडसाने बोलतोस ते थांबवू नकोस, ते बोलत राहा. मी आज अनुभव घेतोय की हिंदुत्ववादी राजकीय पक्ष आहेत ते आपल्याला राजकीय प्रतिनिधित्व म्हणजे तिकीटच देत नाहीत आणि कुठलीही राजकीय संधी सुद्धा देत नाहीत. आणि मग या सगळ्या लोकांनी, ओबीसीनी जायचं कुठे, हा जर मार्ग तुम्ही पाहिलात की आंबेडकरी धर्मांतरित लोकांनी जो मार्ग, संविधानाचा मार्ग आज निवडलाय, प्रज्ञेचा मार्ग निवडलाय, बंडाचा मार्ग निवडलाय, त्यांच्यासोबत आम्ही गेलं पाहिजे. जरी हिंदुत्वाच्या जातीच्या उतरंडीत शूद्र हे ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य यांच्या नंतरचा वर्ण असला तरी अतिशूद्र म्हणून जी बौद्ध बांधवांनी प्रगती केलेली आहे ती प्रगती जगाला आश्चर्यकारक आहे. जगामधली जी विषमता होती, मग तो काळा गोरा भेद असेल किंवा कामगार भांडवलदार वाद असेल, परंतु या देशामधल्या अतिशूद्र शूद्र जातीत जन्मल्यानंतर जे शोषण धर्माच्या माध्यमातून हजारो वर्ष चालू होतं, त्या शोषणाला उत्तर धार्मिक बंड करून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्याचं महत्व जगाला आज समजलेलं नाही. परंतु नक्कीच ही जी गुलामगिरी आहे, ही गुलामगिरी म्हणजे ब्राह्मण्य आहे, हे अमेरिकेत पोहोचलेलं आहे, इंग्लंडमध्ये पोहोचलेलं आहे. आणि तिथे हे ब्राह्मण्यवादी लोक जातीच्या आधारावर भेदाभेद करायला लागलेत. आणि आज जगाला ज्या समस्यांनी ग्रासलेला आहे तो म्हणजे दहशतवाद, धार्मिक दहशतवाद असेल, अशाच प्रकारचा दहशतवाद भारतामध्ये सुद्धा आहे. कालची घटना बाबा सिद्दीकींचा जो मृत्यू झालेला आहे त्यांचं व्यक्तिगत भांडण असेल किंवा अन्य कुठलं भांडण असेल, परंतु या सण उत्सवाच्या काळात एखाद्या नेत्याचा दिवसाढवळ्या खून पडणं आणि तो पण अल्पसंख्याक समाजाचा, याचा जो संदेश आहे तो समाजाला गेलेला आहे. या देशातल्या अल्पसंख्याकांना धोका आहे, संविधान सुद्धा धोक्याचं आहे. गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना अशा प्रकारचा प्रसंग घडणं आणि ज्या मागच्या स्त्रियांच्या अत्याचाराच्या घटना आहेत यामध्ये मनुस्मृती म्हणजे काय हे ओबीसीना सहज समजू शकतं. आणि समजून सांगण्याची जबाबदारी सगळ्या ओबीसी नेतृत्वाची आहे.
आणि म्हणून हनुमंत काका उपरे यांनी जो त्या काळचा जो प्रयत्न केला होता त्या प्रयत्नाचा मी साक्षीदार आहे. मला बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने जे कळलेलं सत्य आहे ते मला सगळ्या ओबीसी जात बांधवांना सांगायचं आहे. ते सत्य असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सगळ्यात शूद्राती शूद्रांना स्त्रियांना मुक्त करण्याचा मार्ग सांगितला होता आणि तो मार्ग उच्चवर्णीय लोकांना सुद्धा म्हणजे मराठा बांधवांना सुद्धा मी सांगतोय की तुमच्याकडे सगळी साधनं असताना तुम्ही याला गरीब झाल्यासारखं वाटतंय किंवा मागे राहिल्यासारखं वाटतंय आणि म्हणून तुम्ही मागासवर्गीयांचं आरक्षण घ्यायला चाललात. तुमची मुक्ती आहे ही भगवान बुद्धाच्या मार्गानेच होईल. जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात्मक मार्गाने आरक्षण मागत असाल तर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या देशाच्या संविधानाच्या पलीकडे जाऊन जे सांगितलेलं आहे की तुम्ही मुक्त व्हायचं असेल तर बुद्धाच्या मार्गाने चला, हा मार्ग तुम्हाला मोकळा आहे. परंतु या मार्गावर चालण्याचं धाडस इथल्या देशातल्या क्षत्रियांमध्ये नाही, ब्राह्मणांमध्ये नाही, वैश्यांमध्ये नाही. कारण मनुस्मृतीने दिलेल्या हिंदुत्वाने वैदिक धर्माने तुम्हाला सगळे फायदे मिळतात म्हणून तुम्ही बंड करत नाही. परंतु ओबीसींना आता शांत बसून चालणार आहे. ओबीसीने याच मार्गाने जावं लागेल. माझा जो छोटासा अनुभव आहे तो छोटासा अनुभव मी महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी जात बांधवांना सांगू इच्छितो. त्यामध्ये धनगर समाज आज अत्यंत जागरूक झालेला आहे, संघटित होतोय. माळी समाज होतोय. आम्ही आगरी लोक दिवा पाटलांच्या नेतृत्वात संघटित होतो, कोळी होतो. भंडारी समाज बाबासाहेबांच्या बरोबर होता. याच्यामध्ये ज्या पद्धतीनं आजच्या बौद्ध बांधवांनी जी प्रगती केलेली आहे, त्यांच्या धर्मांतराची जी घटना आहे, एका जातीतल्या 6 लाख लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये धर्मांतर केलं. तर याच्यामध्ये त्याच वेळी जर सगळ्या जातींचे अध्यक्ष किंवा 5-5, 6-6 नेते जर सहभागी झाले असतात तर कदाचित ही 6 लाखांची संख्या 6 कोटीवर सुद्धा गेली असती आणि देशामध्ये एकाच वेळी मोठं परिवर्तन झालं असतं. परंतु धार्मिक बंड करण्याची हिंमत शूद्रांमध्ये ओबीसीमध्ये नाही. ते धर्माला कवटाळून बसलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये उपरे काकांनी जो प्रयत्न केला होता ओबीसीमध्ये तो प्रयत्न सुद्धा अपयशी ठरला. वातावरण चांगलं झालं परंतु कुठल्याही जातीनं मोठ्या प्रमाणात धर्मांतर केलं नाही. आणि म्हणून प्रत्येक जातीने आपापल्या जातीचं संघटन करावं आणि आपल्या जातीला हा चांगला धम्माचा जगण्याचा चांगला विचार समजवण्याचा प्रयत्न करावा. एक जात दुसऱ्या जातीचा ऐकत नाही, वास्तव आहे. आणि म्हणून अतिशूद्र जातींमध्ये एससी जातींमध्ये मोठा समूह आहे, 50 ते 58 जातींचा समूह आहे. त्याच्यापैकी एकाच जातीनं, महार जातीनं ह्या अस्पृश्यच्या चिखलातून बाहेर येऊन स्वातंत्र्याकडे वाटचाल केली आणि ती आपल्या जातीचे नेते बाबासाहेब आंबेडकर सोबत आहेत त्यांच्यावर विश्वासून ती तयार केली. मला असं वाटतं की इतर प्रत्येक जातीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज हयात नसताना बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन आपल्या जातीला नेतृत्व द्यावं, आपल्या जातीचं प्रबोधन करावं. प्रबोधन करत असताना आपल्या हक्कांची सगळी आंदोलनं करावी. जमिनाची आंदोलन केली पाहिजेत, घरांची आंदोलनं केली पाहिजेत, व्यवसायांची केली पाहिजेत. कालच रतन टाटा वारलेले आहेत, परवा वारलेले आहेत आणि रतन टाटाने उद्योगांमध्ये जी भरारी जागतिक पातळीवर केली अशा प्रकारची स्फूर्ती ओबीसीने घ्यायला हरकत नाही. केवळ शिक्षण आणि नोकऱ्याच्या आरक्षणात अडकून राहण्यात अर्थ नाही. देशाच्या सर्व क्षेत्रात आम्ही आमचा वाटा मागितला पाहिजे आणि वाटा मागत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जो आदर्श आमच्या समोर ठेवला आहे की अत्यंत हलाखीत जगत असलेल्या आपल्या जात बांधवांना सर्वोच्च ठिकाणी आज त्यांचे सगळे IAS आहेत, IPS आहेत, विद्वान आहेत, तत्वज्ञ आहेत आणि जगभरात ते पोहोचलेले आहेत. ही प्रगती आपल्या देशातली अत्यंत महत्वाची प्रगती आहे. ओबीसी जातींमध्ये आपापल्या जातीला समजवण्याचं काम त्या जातीतल्या लोकांनी केलं तर आपली जात आपलं ऐकते आणि हा आदर्श घेऊन याच्या पुढच्या काळात ओबीसीच्या जातींमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं सारखं नेतृत्व पुढे येण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केला पाहिजे, चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जातीला उच्चवर्णीयांच्या दारात गुलाम म्हणून विकू नका, तर त्यांना स्वातंत्र्याची बीज पेरा. आज मला सुद्धा सगळ्या मोठमोठ्या राजकीय पक्षांकडून या विधानसभेच्या निवडणुकीच्या यावर निरोप येत आहेत की तुम्ही आमच्या पक्षात या आणि तुम्हाला जे हवं ते घ्या. पण याचा दुसरा अर्थ आहे की तुम्ही जे सतत बोलता ते बंद करा. आणि म्हणून आज ब्राह्मण किंवा बुवा बापू जी आपल्यावर गुलामगिरी लागतायत ती गुलामगिरी रोज बोलून लागतायत आणि म्हणून आपल्याला स्वातंत्र्य द्यायचं असेल तर आपल्याला रोज बोलावं लागेल. आणि म्हणून बहुजन संघटकला मी धन्यवाद देतो. मी काय फार मोठा विद्वान नाही, परंतु ओबीसींनी आपल्या जातीचं संघटन केलं पाहिजे. सामाजिक प्रश्नांची आंदोलनं करत असताना, प्रबोधन करत असताना त्यांचं अंतिम लक्ष ही खऱ्या मुक्तीकडे असलं पाहिजे आणि खरी मुक्ती धर्मांतरामध्ये आहे, भगवान बुद्धांकडे जाण्यात आहे. भगवान बुद्धांचे विचार युट्यूबवर वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध आहेत. परंतु तुम्ही जसा अनुभव घ्याल प्रत्येक जातीची समस्या वेगवेगळी आहे आणि त्या समस्येवर उपाय सांगण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपल्या दैनंदिन व्यवहारात मध्ये माणूस वारला की पिंडदान विधी आहे, मुलाचा जन्म झाला की त्याचं नामसंस्कार असतील किंवा लग्नाचे संस्कार असतील, यामध्ये ब्राह्मणांनी आपल्या जातीमध्ये आपल्यावर गुलामी लादून सुद्धा घुसखोरी केलेली आहे. या छोट्या छोट्या प्रश्नांना आम्ही आमच्या जातीतले
धर्मगुरू किंवा मार्गदर्शक देऊ शकतो का? आता तिथे बौद्ध बांधवांमध्ये चांगल्या पद्धतीने धर्माचार्य म्हणून पद्धत रुजू पाहते आणि अशा प्रकारची पद्धत आमच्याकडे येऊ शकते का याचा विचार करावा. मग लग्नाची मंगलाष्टक असतील, यामध्ये संविधानिक स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हा संस्कार आम्ही देऊ शकतो का? की पुन्हा एकदा वैदिक गुलामगिरी आम्ही स्वीकारणार? या बारीक सारीक गोष्टीतून आम्ही आमची गावं बदलली पाहिजे. आणि हा प्रयत्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला पाहिजे. आता जर आपल्याला हा प्रयत्न करत असेल तर लोकांना आवडत नाही की आता सगळं एवढं प्रगती झाली तर जात संघटित कशाला करायची. परंतु गुलामगिरी ही जातीवर आधारित असेल, जात पंचायतीची असेल तर जात पंचायत किंवा जातीला संघटित करून त्यांना स्वातंत्र्य सांगावं लागेल. भारतीय संविधान प्रत्येक गावात गेलं पाहिजे, प्रत्येक जात पंचायतीत गेलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जर ग्रंथ आम्ही नेऊ शकलो की निश्चितपणाने विज्ञानवादी धर्म काय ते आम्ही समजावून सांगू शकू. मला पूर्ण विश्वास आहे. मला खूप आनंद वाटला की प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी चांगल्या पद्धतीने ओबीसीचं प्रबोधन केलं, ससानेंनी केलं. परंतु आता ते राजकीय त्यांनी गोष्टी करायला घेतल्यात की ब्राह्मण हे आमचे शत्रू नाहीत तर मराठी आहेत, क्षत्रिय. हे अर्धसत्य आहे. मध्ये वामन मेश्राम यांनी सांगितलं की केवळ ब्राह्मण हेच शत्रू आहेत, मराठी शत्रू नाहीत. असं नाही. ब्राह्मण, मराठी वैश्य, ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य तिन्ही एकत्रितपणे मनुस्मृतीचे समर्थक असलेले लोक आमचे शत्रू आहेत आणि हे शत्रुत्व हिंसेच्या पद्धतीने घालवायचं. मी शत्रू जरी शब्द वापरला असला तर शत्रूविषयी सुद्धा मैत्रीभाव निर्माण करा. भगवान बुद्धांनी मैत्री करायला सगळ्यांना सांगितलेलं आहे. या मैत्रीभावाने यांना आपण उत्तर देऊया आणि त्यांना सांगू की काळ बदललाय. हा मनुस्मृतीचा काळ नाही, हा संविधानाचा काळ आहे. जग हे विज्ञानवादाकडे वळतंय. जगामध्ये मानवी स्वातंत्र्याची अनेक उदाहरणं, अनेक कथा, अनेक प्रवचनं आज आम्हाला आमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध असताना तुम्ही फार काळ या भारताला गुलाम ठेवू शकत नाही आणि ओबीसीना तर अजिबात नाही. आणि म्हणून माझा प्रयत्न आहे की मी सतत आगरी कोळ्यांना स्वातंत्र्याच्या गोष्टी सांगत असतो आणि म्हणून आम्ही ज्या आई एकविरेला मानतो ती आई एकविरा भगवान बुद्धाची आई आहे. मातृसत्ताक विचार सुद्धा यशस्वीपणे आम्ही आमच्याकडे सांगण्याचा प्रयत्न केला. या ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यामध्ये समुद्रकिनारी असलेली बौद्ध लेणी ही आम्ही बांधलेली आहेत असं गॅजेट सांगतं. त्या बौद्ध लेण्यांचं आमचं जे नातं आहे आगरी कोळ्यांचं ते सांगण्यासाठी मागच्या काही नवी मुंबई विमानतळामध्ये 29 दिवसात मी आंदोलन केलं आणि ही भूमी बुद्धाची आहे सांगण्याचा प्रयत्न केला. बुद्धमध्ये कोणावर कृपा करणारा, चमत्कार करणारा किंवा एका क्षणात मुक्ती देणारा असा कोणी चमत्कारी ईश्वरी पुरुष नाही. तर भगवान बुद्धाने सांगितलं, मी जर चांगलं जगलो, मी जर चांगला अभ्यास केला, मी चांगलं आचरण केलं, मी स्वतःलाच मुक्ती देऊ शकतो, मी दुसऱ्यांना देऊ शकत नाही. मी फक्त मार्गदर्शक आहे. आणि म्हणून तुमच्या जीवनाचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर अत्त दिव भव या मार्गाने चला. मी सांगितलंय ते खरं मानू नका. तुमच्या विवेकाला, तुमच्या विवेक बुद्धीला पटेल, लोकांना, समाजाला, देशाला अनुकूल असेल असं ते चांगलं काम आहे की तुम्ही करा. अशा प्रकारच्या खऱ्या स्वातंत्र्याचा विचार भगवान बुद्धांनी सांगितला. आज मी एवढंच सांगेन की ओबीसींच्या आरक्षणाच्या आंदोलनाने त्यांची मुक्ती होईलच असं सांगता येत नाही. आरक्षणाने तुम्हाला शिक्षण मिळेल, रोटीसाठी नोकरी मिळेल, पण डोक्यात असलेली गुलामगिरी घालवायची असेल, डोक्यात असलेली मनुस्मृतीची, वैदिक धर्माची गुलामगिरी घालवायची असेल तर भगवान बुद्धांचा धम्म जो आहे तो साऱ्या जगात लोकप्रिय आहे. तो आम्ही अभ्यासल्याशिवाय म्हणजे काय, केवळ वाचून चालणार नाही. बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ वाचला तरी तुम्हाला धम्म समजणार नाही. धम्म हा आचरण्याचा विषय आहे. तुमच्या प्रत्यक्ष जीवनात तुम्ही आचरणात आणला तर त्याचा अनुभव तुम्हाला येईल आणि त्या अनुभवाच्या जोरावर पुढचा मार्ग हा सुकर होईल. आणि म्हणून बौद्ध बांधवांनी जी प्रगती केलेली आहे त्या प्रगतीला मी वंदन करतो आणि सांगतो की निश्चितपणे या देशामध्ये तुम्ही आदर्श ठेवलाय. पूर्ण आदर्श ठेवायचा असेल तर अधिक प्रगती करावी लागेल. आणि आज बौद्ध बांधवांवर या देशाला गुलामीतून मुक्त करण्याचा जो विचार आहे ती सांगण्याची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती सांगितली पाहिजे. ओबीसीच्या प्रश्नांना उत्तर दिली पाहिजेत आणि एससी एसटी जातीतल्या सगळ्या लोकांना, स्त्रियांना मुक्त करण्याचं जे काम आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यावर सोपवलंय. एकीकडे आपल्याला माहित आहे 100 वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदुत्वाचा किंवा मागासवर्गीयांच्या गुलामीचा विचार मजबूत होऊ पाहते आणि दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या बातम्या येत नाहीत किंवा तिथे भाषण केलं असेल ज्या वक्त्यांनी ते समोर येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपला मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, याच्यावर विचार मांडावे लागतील आणि तो प्रयत्न मी केला. माझा काही चुकला असेल तर क्षमा करा आणि निश्चितच यातलं काही चांगलं असेल त्यावर चर्चा घडून आणा. पण मी जे शेतकरी आंदोलनातून शिकलेलो आहे ते शेतकरी आंदोलनामध्ये केवळ शेतकरी लढे किंवा शेतकऱ्यांना न्याय किंवा आर्थिक न्याय, जमिनींचा न्याय देऊन पुरेसं नाही, तर त्याच्या मेंदूत बसलेली जी धार्मिक गुलामगिरी आहे ती घालवणं आणि त्या ठिकाणी अत्तदीप भव हा भगवान बुद्धांचा स्वतःच्या प्रज्ञेचा, स्वतःच्या शहाणपणाचा, स्वतःचे जीवनाचे अनुभव घेत घेत पुढे जाण्याचा जो मुक्तीचा मार्ग आहे तो स्वीकारल्याशिवाय हा देश मुक्त होणार नाही हे मी कबूल करतो. माझ्या अनुभवाचे बोल सांगतो. हे पुस्तकातले बोल नाहीत, माझ्या अनुभवाचे बोल आहेत आणि त्यानुसार मी पुढचं जीवन जगणार आहे. यामध्ये तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य
आणि जीवनातल्या समस्या येतील त्यावेळी अडचणीमध्ये तुम्ही भावासारखे बहिणीसारखे माझ्या सोबत उभे राहाल अशी आशा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय एकविराय.